नमस्कार सर्व भावी अधिकारी मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं आपल्या लाडक्या एज्युकेशन चॅनलमध्ये। KBS MPSC UPSC अकॅडमी कोचिंग सेंटर कोक रोड राजमार्ग यशाचा शिक्षक भरतीच्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत। बुलढाणा व रायगडसाठी ह्या जाहिराती अपलोड झालेल्या आहेत। पोर्टलवरती या जाहिराती सविस्तरपणे तुम्हाला पाहायच्या आहेत। इथं सुद्धा आपण जाहिरात पाहणार आहोत। कोणाकोणाला मिळणार संधी, प्रेफरन्स कधीपासून द्यायचे आणि शिक्षक भरती 2023 चा पहिला टप्पा सुरू, मात्र तो कोणासाठी, चला पाहूया संपूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट तुम्हाला सुरुवातीला मिळत राहतील। चला पाहूया ही महत्त्वपूर्ण बातमी, आनंदाची बातमी, शिक्षक भरतीला सुरुवात। ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती शिक्षक भरती 2023-24 चालू झालेली आहे मित्रांनो। पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली आहे। इथं आपण पाहतोय बघा 4/1/2024 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे, ज्याच्यामध्ये रायगडच्या तुम्हाला दिसत आहेत, बुलढाण्याच्या सुद्धा निघालेले आहेत। रायगडच्या प्रायमरी ह्याच्यासाठी संस्थेचं नाव बघा मित्रांनो, एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी रायगड, हे प्रायमरी एज्युकेशन संस्थेच्या पवित्र प्रणालीद्वारे भरण्यात येणाऱ्या जागा या ठिकाणी आलेल्या आहेत। आता याच्यामध्ये टोटल जागा किती आहेत मित्रांनो, तर 998 जागा या निघालेल्या आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं महिला दिसत आहेत बघा, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, समांतर आरक्षण व्यतिरिक्त जी उर्वरित पदे आहेत ती, आणि एकूण टोटल जागा त्या कास्ट वाईज वगैरे, ठीक आहे। तर अशा पद्धतीच्या ह्या जागा आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये सगळ्यांसाठी इथं जागेंची विभागणी आपल्याला दिसत आहे। आता हे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहेत। शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्थ तुम्ही पाहायचे आहे आणि त्यानुसार तुम्हाला इथं अर्ज करता येणार आहे। याच्यामध्ये तुम्हाला माध्यम, मराठी माध्यमच्या ज्या आहेत त्याच्यामध्ये ॲडेडच्या जागा आहेत ऑल सब्जेक्टसाठी, इंग्लिश याच्याप्रमाणे एकूण पदे आणि क्वालिफिकेशन तुम्हाला डिप्लोमा DED असणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये TET दिली असेल तर पेपर 1 किंवा CTET पेपर 1 तुम्हाला क्वालिफाय असणं गरजेचं आहे। म्हणजे शैक्षणिक व्यावसायिक पात्रता तुम्हाला अशा पद्धतीचे असणं गरजेचं आहे। 12वी पास पाहिजे तुम्ही, तुमचं DED कंप्लीट पाहिजे आणि CTET किंवा TET 1 पेपर पास पाहिजे तुम्ही, ठीक आहे। याच्यामध्ये एकूण 160 पद आहेत मराठी मीडियमसाठी, अंडर ग्रॅज्युएट टीचर स्टँडर्ड 1 ते 4 किंवा 1 ते 5 साठी। आता याच्यामध्ये अशा पद्धतीनं तुम्हाला 2-3 अशा जागा दिलेल्या आहेत, ज्याप्रमाणे तुम्ही क्वालिफाय होणार आहे। आता मॅथमॅटिक्स सायन्सच्या जागा आहेत, त्याच्यानंतर ऑल सब्जेक्टसाठी जागा आहेत, तुम्ही हे पाहून घ्या व्यवस्थित, ठीक आहे। आता याच्यामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी जी 2022 स्टेट आहे, त्या उमेदवारांनीच या पवित्र प्रणालीमध्ये mahateachersrecruitment.org.in या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे। असेच उमेदवार या जाहिरातीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात मित्रांनो। म्हणजे आपण TAIT टेट दिल्याप्रमाणे आणि आपण जे सेल्फ डिक्लेरेशन किंवा स्वप्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर ह्या जाहिराती आपल्याला आता पोर्टलवरती दिसणार आहेत आणि याच्याप्रमाणेच आपण ऑनलाईन अर्ज करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला TET किंवा CTET पेपर 1 क्वालिफाय पाहिजे। ह्या प्रायमरी संस्थेसाठी जागा आहेत। आता इथं दिलेलं आहे बघा, इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करू शकतात। आणि तुम्हाला इथं ऑनलाईन अर्ज तुम्ही करू शकताय। 1ली ते 5वी व 6वी ते 8वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT 2022 आपल्याला परीक्षेपूर्वी तुम्हाला शिक्षक पात्रता परीक्षा TET किंवा CTET जाहिरात असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील। आता डिसेंबरमध्ये ज्यांनी 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र टेट परीक्षेनंतर लागलेला असला तरी सुद्धा ते उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र आहेत मित्रांनो, ठीक आहे। त्यामुळे काही अडचण नाही, डिसेंबरवाले पण CTET ॲपियर आहे त्याच्यासाठी आणि तुम्ही त्याच्यामध्ये फॉर्म भरू शकताय, ठीक आहे। आणि 6वी ते 8वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा TET CTET गणित विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यापैकी कोणताही विषय घेऊन TET पेपर 2 किंवा CTET पेपर 2 उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। म्हणजे 1ली ते 5वीसाठी, 4थी आणि 5वीसाठी तुमचा पेपर 1 क्वालिफाय पाहिजे आणि 6 ते 8साठी तुम्हाला CTET किंवा TET पेपर 2 क्वालिफाय पाहिजे मित्रांनो, ठीक आहे। आता याच्यामध्ये पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची जी जाहिराती निघालेली आहे, इयत्ता 9वी ते इयत्ता 10वी किंवा 11वी ते 12वी या गटासाठी पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 TAIT टेट या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे। मात्र ह्या प्रायमरीच्या निघालेल्या आहेत, त्यामुळे याच्यामध्ये ती जागा नाही आहेत, ठीक आहे। शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्रे इत्यादींसाठी बाकीचे जर तुम्हाला सूचना बघायच्या असतील तर mahateachersrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना असं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या नमूद आहेत मित्रांनो, ठीक आहे। हे सुद्धा तुम्ही पाहू शकताय।
आरक्षणनिहाय जागासुद्धा तुम्हाला इथं टोटल जाहिरातीमध्ये दिलेल्या आहेत. ठीक आहे. आता याच्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण जाहिरात पाहून तुम्हाला प्रेफरन्स लॉक करून ठेवायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. अशा पद्धतीच्या सगळ्याच जागा अपलोड लवकरच होतील. संपूर्ण जिल्हा परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिकेच्या संस्थेंच्या या सगळ्यांच्या जागा अपलोड होतील आणि लवकरात लवकर ही शिक्षक भरती होऊन सर्वांना नोकऱ्या मिळतील हे अपेक्षा व्यक्त करूया. व्हिडिओ आवडला असेल आणि चॅनलच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलसोबत राहा, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा आणि उर्वरित आपले व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहायला विसरू नका. धन्यवाद.